चीनी ड्रॅगनचा विस्तारवादाचा अजेंडा आता केवळ दक्षिण चीन समुद्र आणि तैवान पुरता मर्यादित राहिला नाहीये, तर त्यानं आपला मोर्चा थेट भारताच्या उत्तर आणि ईशान्य सीमेकडे वळवलेला आहे. 26 मार्च 2026 रोजी चीननं शिनजियांग प्रांतातील काशगर विभागांतर्गत सेनलोंग नावाचा एक नवा जिल्हा स्थापन करण्याची घोषणा केली आहे. हा भाग भौगोलिकदृष्ट्या पाकव्याप्त काश्मीर, अफगाणिस्तानची वाखाण कॉरिडॉरची सीमा आणि भारताचा लडाख भाग यांच्या अत्यंत जवळ आहे. चीनच्या या हालचाली केवळ प्रशासकीय बदल नसून तो भारताला घेरण्याचा स्ट्रॅटेजिक एनसर्कलमेंट नीतीचा एक मोठा भाग आहे. गेल्या काही वर्षांपासून तैवानच्या मुद्द्यावर जगाचं लक्ष वेधून घेतल्यानंतर आता चीननं आपला डोळा भारताच्या भूभागावरती स्थिर केला असल्याचं स्पष्ट दिसून यायला लागलंय. पण मंडळी, तैवान नंतर चीनची भारतावर करडी नजर काय, या मुद्द्यांवरून येणाऱ्या काळात भारतासोबत वाद वाढणार का, याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, भारत आणि चीन यांच्यातील सीमावादाचा इतिहास जुना असला तरी 2017च्या डोकलाम वादानंतर चीनच्या कुरापतींमध्ये कमालीची वाढ झाली. त्यानंतर 2020 मध्ये गलवान खोऱ्यात झालेली हिंसक चकमक हा भारत चीन संबंधांमधील सगळ्यात काळा अध्याय ठरला. या घटनेनं हे सिद्ध केलं की चीन आता केवळ चर्चेने प्रश्न सोडवण्यास उत्सुक नाहीये, तर तो जमिनीवर आपली उपस्थिती बळकट करण्यासाठी बळाचा वापर करण्यासही मागे पुढे पाहणार नाही. त्यानंतर चीननं पँगॉंग सरोवर, हॉट स्प्रिंग्स आणि देप्सांग मैदानी प्रदेशात वारंवार घुसखोरीचे प्रयत्न केले. या मुद्द्यांवर भारतानेही तितक्याच ताकदीनं प्रत्युत्तर दिलं असलं तरी चीननं आपल्या बाजूला मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांचं जाळं तयार केलेलं आहे. सीमावर्ती भागात पक्की रस्ते बांधणी, हेलिपॅड्स, मिसाईल्स तैनात करण्याची ठिकाणं आणि आता तर पूर्णच्या पूर्ण गाव, ज्याला झियाओकांग किंवा मॉडेल विलेज म्हटलं जातं, हे गाव वसवण्याचा सपाटा चीननं सध्याच्या काळात लावलेला आहे. अरुणाचल प्रदेशातील अनेक ठिकाणांची नावं बदलून ती चीनी भाषेत ठेवणं हे चीनच्या कॉर्टोग्राफिक ॲग्रेशन किंवा नकाशा युद्धाचाच भाग आहे. तैवानच्या प्रश्नावर चीन ज्या प्रकारे आक्रमक झालेला आहे त्याचं थेट कनेक्शन भारताच्या सीमेशी जोडलं जात आहे. चीनला माहिती आहे की जर त्यांनी तैवानवर लष्करी कारवाई केली तर अमेरिका आणि त्यांचे मित्र राष्ट्र त्यात हस्तक्षेप करतील. अशा परिस्थितीमध्ये भारतानं जर हिमालयातील सीमेवर दबाव वाढवला तर चीनला 2 ठिकाणी लढावं लागेल. म्हणूनच तैवानवर लक्ष केंद्रित करण्यापूर्वी भारताला सीमावादात इतकं गुंतून ठेवणं की भारत तैवानच्या मुद्द्यात लक्ष देऊ शकणार नाही, ही चीनची महत्वाची चाल आहे. सेनलोंग जिल्ह्याची निर्मिती याच रणनीतीचा एक भाग आहे. या नव्या जिल्ह्यामुळे चीनला काराकोरम पर्वतरांगा आणि अक्साई चीनच्या भागावर अधिक मजबूत पकड मिळवता येईल. त्यासोबतच मंडळी, चीनचा भारतावर डोळा असण्याची आणि या कुरापती करण्यामागची 5 कारणं आहेत जी आपल्याला सगळ्यात अगोदर समजून घ्यावी लागतील. त्यातलं पहिलं मुख्य कारण म्हणजे चीन पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर म्हणजेच CPECचं संरक्षण. चीननं पाकिस्तानमध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केलेली आहे आणि हा रस्ता थेट पाकव्याप्त काश्मीरमधून जातो. भारतानं नेहमीच या प्रकल्पाला विरोध केलेला आहे कारण तो भारताच्या सार्वभौमत्वाचं उल्लंघन करतो. जर भारतानं भविष्यात POKवर ताबा मिळवला तर चीनची ही संपूर्ण गुंतवणूक धोक्यात येईल. त्यामुळेच POKच्या जवळ सेनलोंग सारखे जिल्हे बसवून चीन तिथं आपली लष्करी आणि प्रशासकीय तटबंदी मजबूत करत आहे. दुसरं कारण म्हणजे भारताचं जगातलं वाढतं महत्व. भारत आता केवळ एक आशियाई शक्ती राहिला नाहीये, तर तो क्वाड सारख्या संघटनांच्या माध्यमातून चीनच्या विस्तारवादाला लगाम घालण्यासाठी अमेरिकेचा प्रमुख भागीदार बनलेला आहे. भारताची ही वाढती ताकद चीनला आपल्या वर्चस्वासाठी धोका वाटते. म्हणूनच चीन भारताच्या सीमेवर अशा छोट्या कुरापती करत असतो. त्यासोबतच तिसरं कारण म्हणजे आशियातील संसाधनांवर ताबा मिळवणं. तिबेटमधून उगम पावणाऱ्या नद्या भारताच्या मोठ्या लोकसंख्येची जीवनवाहिनी आहेत. या नद्यांच्या पाण्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी चीन सीमावर्ती भागात धरणं आणि वस्त्या बांधत आहे, जेणेकरून येत्या काळात लोक तिथं राहू लागतील. त्यानंतर चौथं कारण म्हणजे भारताच्या पायाभूत सुविधांचं बळकटीकरण. भारताने गेल्या काही वर्षात सीमेवर अत्यंत वेगानं रस्ते आणि पूल बांधलेले आहेत, ज्यामुळं भारतीय सैन्य आता दुर्गम भागातही काही तासात पोहोचू शकतं. भारताची ही सज्जता चीनच्या नेहमी डोळ्यात खूपच असते. म्हणूनच चीन नवीन जिल्हे निर्माण करून दबावाचं तंत्र वापरत आहे. त्यानंतर शेवटचं 5वं आणि अत्यंत महत्वाचं कारण म्हणजे चीनची अंतर्गत अस्थिरता. जेव्हापासून जगात अमेरिका इराण युद्धाची ठिणगी पडून हॉर्मुझ बंद झालेला आहे तेव्हापासून चीनच्या आर्थिक परिस्थितीवर हळूहळू फरक पडलेला आपण पाहिलेलाच आहे. जरी इराणनं मित्रराष्ट्र म्हणून चीनची संपूर्ण मदत केली असली तरी अमेरिका या युद्धात चीनला देखील टार्गेट करताना दिसून येते. त्यामुळं हे युद्ध इनडायरेक्टली अमेरिका विरुद्ध चीन असं दिसून येतं. त्यासोबतच शिनजियांग आणि तिबेटमध्ये चीनला नेहमीच फुटीरतावादाची भीती वाटते. सेनलोंग जिल्हा स्थापन करून चीन या संवेदनशील सीमांवर आपले कडक नियंत्रण प्रस्थापित करायला बघतोय, जेणेकरून बाहेरून कोणतीही मदत या भागातील असंतोष असलेल्या लोकांना मिळणार नाही. यावर चीन संपूर्ण लक्ष ठेवून आहे. पण मंडळी, याच चीनच्या कुरापतींमुळे भारताला याचा काय धोका होऊ शकतो ते आपण बघूयात. भौगोलिकदृष्ट्या POK मधील हा भाग भारताच्या लडाख सीमा आणि महत्वाच्या काराकोरम खिंडींच्या अगदी जवळ आहे. त्यामुळं चीन आता भारताच्या उत्तर सीमेवर
कायमस्वरूपी लष्करी आणि नागरी दबावाचं केंद्र उभं करत असल्याचं स्पष्ट दिसतंय. या हालचालींमुळे चीन पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरमध्ये चीनचा हस्तक्षेप अधिकृत स्तरावर वाढणार असून भारताच्या सार्वभौमत्वावर हा थेट घाला ठरू शकतो. या जिल्हा स्थापनेमुळे चीनला या भागात मोठ्या प्रमाणावर रस्ते, बंकर आणि प्रगत पाळत ठेवणारी यंत्रणा उभारण्यासाठी कायदेशीर आणि प्रशासकीय कवच मिळेल, ज्यामुळं भारतीय लष्कराच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवणं त्यांना सोपं जाईल. दुसरीकडे हा धोका केवळ जमिनीपुरता मर्यादित नसून तो राजकीय पातळीवरही भारताला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न आहे. जर चीननं तिथं आपली लोकवस्ती वाढवली तर भविष्यात पाकव्याप्त काश्मीर पुन्हा मिळवण्याच्या भारताच्या मोहिमेत चीन एक मोठा अडथळा बनून समोर येईल. कारण तिथं आपल्या नागरिकांचं संरक्षण करण्याच्या नावाखाली चीन थेट युद्धात उतरू शकतो. तैवानच्या मुद्द्यावर जगभरात तणाव असताना भारताला आपल्या सीमांवर अशा प्रकारे गुंतवून ठेवणं ही चीनची एक मोठी चाल आहे, जेणेकरून भारत जागतिक राजकारणात चीन विरोधी भूमिका घेताना 10 वेळा विचार करेल. भारताला आता केवळ लष्करीच नाही तर राजकीय आणि आर्थिक पातळीवरही चीनच्या या विस्तारवादी भूमिकेला चोख प्रत्युत्तर देण्याची गरज आहे. कारण तैवान नंतर चीनचं पुढचं लक्ष हे हिमालयन सीमाच असणार आहे हे आता स्पष्ट होत चाललंय. बाकी मंडळी, चीनच्या या कुरापतींमुळे भारताचा भविष्यातला धोका वाढू शकतो का? भारत चीनच्या हालचालींवर काय भूमिका घेईल हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.